कोणतीही योजना सकारात्मक भूमिकेतून राबवल्यास नक्की यशस्वी होते असा विश्वास नगरसेवक आबा बागुल यांनी व्यक्त केला। झोपडपट्टीवासियांना इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन या योजनेची माहिती, प्रसार व पाठपुरावा करण्यासाठी इंदिरा फाउंडेशनच्या वतीनं झोपडपट्टीवासियांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, आमदार मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्न जगताप, नगरसेविका सुनीता दराडे, लता राजगुरू, पार्वती गलांडे, विद्याताई भोकरे, नगरसेवक मुक्तार शेख, जयश्री बागुल व्यासपीठावर उपस्थित होते। बागुल म्हणाले, झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी SRA योजना आली, मात्र या योजनेची मूळ संकल्पना बाजूला राहून शहरात वेगळी संकल्पना शहरात राबवण्यात येणार आहे। याचा फायदा केवळ बिल्डरला होत असून झोपडपट्टीचे पुनर्वसन न होता पत्र्याच्या जागी मातीच्या भिंती उभ्या राहत आहेत। संजीवनी योजनेत झोपडपट्टीधारकास थेट DRC मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात आहे। हा प्रश्न मार्गी लागल्यास झोपडपट्ट्या हटून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील। यासाठी पुण्यातील झोपडपट्टीमधील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ योजनेच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। आमदार रणपिसे म्हणाले, झोपडपट्टीवासियांसाठी काँग्रेसने अनेक योजना राबवल्या, मुख्यतः झोपडपट्टी सुधार कायद्यामुळे योजना यशस्वी ठरल्या। सध्या राबवण्यात येत असलेल्या योजनांनी बिल्डरचाच अनेकांना लाभ होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे बिल्डर आणि विकसक यामध्ये कोणतीही व्यक्ती न आणता आबा बागुल यांनी इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचं ठरवलं आहे। ही योजना नक्कीच स्वागतार्ह आहे, मात्र त्याबाबत शासन दरबारी चर्चेद्वारे या योजनेविषयी ठामपणे मत मांडणं गरजेचं आहे। त्यानंतर यास मूर्त स्वरूप येईल। झोपडपट्टीवासियांना मांडलेली संकल्पना चांगली असल्याचे मत आमदार जोशी यांनी व्यक्त केले। पवार म्हणाले, झोपडपट्टीवासियांसाठी ही योजना नक्कीच चांगली आहे, त्यामुळे शासन दरबारी त्याचे नक्कीच स्वागत होईल। त्यासाठी आम्ही सर्वच मिळून प्रयत्न करू असंही त्यांनी स्पष्ट केले। नाही, झोपडपट्टी SRA अंतर्गत संजीवनी योजना घ्यावी अशी आमची एक संकल्पना आहे। पुणे शहरामध्ये जवळजवळ 42% लोक झोपडपट्टीवासी आहेत। म्हणजे उदाहरणार्थ 15 लाख लोक हे झोपडपट्टीत राहतात आणि यांची घरांची संख्या 3 लाख घरांची संख्या लागणार आहे। SRA मध्ये जर पाहिलं या कामाची गती तर ती अतिशय एकदम धीम्या गतीने चाललेत। या गतीने जर घरं बांधली गेली तर कमीत कमी 100 वर्ष SRAची स्कीम होऊ शकत नाही। म्हणून या योजनेला चालना देण्यासाठी आणि झोपडपट्टी वासियांचा खऱ्या अर्थानं पुनर्वसन होण्यासाठी संजीवनी योजना आणलेली आहे। संजीवनी योजना म्हणजे की जो TDR बिल्डरला दिला जातो DRC, ती झोपडपट्टी धारकाला थेट दिली तर त्याला त्याच्या मर्जीचं कुठेही कुठल्याही मजल्यावर कितीही स्क्वेअर फुटाचं घर घेता येईल आणि जो मोबदला महानगरपालिका देते तो मोबदल्याची किंमत TDR विकल्यानंतर मार्केटमध्ये जवळजवळ 40-42 लाख रुपये होते। ही मोठी अमाऊंट आहे आणि त्याच्या खऱ्या अर्थाने त्याचं जर पुनर्वसन करायचं असेल आणि त्याचं जीवनमान उंचवायचं असेल झोपडपट्टी धारकाचं तर त्याला ही संजीवनी योजना अतिशय लाभदायक ठरणार आहे। कारण आता आपण जर पाहिलं तर झोपडपट्टीचं घर फक्त सिमेंट कॉन्क्रीटचं केलं जातं आणि त्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये त्याला परत तिथं दाबलं जातं आणि अतिशय त्रासदायक असणाऱ्या अशा या योजना करताना त्याचा परिपूर्ण विचार व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आम्ही आदरणीय सोनिया गांधी, माननीय मुख्यमंत्री, आमच्या सगळ्या पक्षाचे नेते असतील त्यांच्या गाणी ही गोष्ट घालण्यासाठी आज हा झोपडपट्टीवासियांचा मेळावा घेतलेला आहे। अतिशय त्याला छान प्रतिसाद मिळालेला आहे। ही आत्ताशी आमची सुरुवात आहे। आपण दिसेल की ही योजना महाराष्ट्रात, देशात लागू करावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार। मी किशोर रामचंद्र सवणे, सर्वे नंबर 83/2 संजय नगर वसाहत सहकार नगर या वसाहतीचा अध्यक्ष आहे। गेली अनेक वर्ष त्या वसाहतीमध्ये मी सामाजिक राजकीय आशा दृष्टीतून काम करतो। पण हे काम करत असताना मी अनेक नेते मंडळी पुढारी पाहिले हे जे खोटे आश्वासन देऊन झोपडपट्टीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली झोपडपट्टीच्या वासियांच्या टाळूचं मले खाताना पाहिलेले आहेत। पण ह्या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक माननीय आबा बागुल यांनी जी इंदिरा संजीवनी योजना जी आणलेली पुणे शहरामध्ये ही खरोखरच क्रांतिकारक योजना आहे। ह्या योजनेच्या माध्यमातून हे जर सक्सेस झाली आणि माझे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विनंती आहे की आबा बागुल हा जो प्रस्ताव आपल्या पुढे सादर केलेला आहे तो पुणे शहराचाच नाही तर अख्ख्या झोपडपट्टीवासियांचा विचार करून तुम्ही जरूर अंमलात आणावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि ही जर योजना अंमलात आणली तर झोपडपट्टीवासियांचं खरोखरच जे म्हणतात आपण विकास आहे तो खऱ्या अर्थाने विकास होणार आहे। इंदिरा गांधींनी ज्यावेळी गरिबी हटाओ ही योजना आखली होती पण त्यानंतर खरोखरच ह्या भारतातली गरिबी हटली का तर माझ्या मते नाही हटली, लक्षात ठेवा।
कारण आज झोपडपट्टी धारक हा गरीबच राहिलेला आहे, त्याचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. नागरी सुविधा म्हणजे झोपडपट्टीचा विकास नव्हे, त्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर त्याची आर्थिक परिस्थिती ही खरं बळकट झाली पाहिजे. आणि त्यासाठी संजीवनी योजनेच्या माध्यमातून आबांनी हा जो 40 ते 42 लाखाचा प्रस्ताव आज नागरिक म्हणून मांडला तो खरोखरच स्तुत्य आहे. मी आबा बागुल यांचं खरोखरच अभिनंदन करतो. लक्षात ठेवा की त्यांनी खऱ्या अर्थाने स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्यानंतर जर गरिबी हटाव ही योजना जर हाती घेतली असेल तर माननीय सन्माननीय आबा बागुल यांनी घेतलेली आहे. आणि ही योजना जर खरोखरच पुणे शहरामध्ये जर लागू झाली किंवा महाराष्ट्रामध्ये लागू झाली तर एक क्रांतिकारक योजना म्हणून उभ्या भारतामध्ये हे एक नावारूपाला येणार आहे. आणि खऱ्या अर्थाने झोपडपट्टीवासियांचा विकास होणार आहे, गरिबी हटणार आहे आणि सर्व झोपडपट्टीवासियांना आपल्या हक्काचं जे फ्लॅट मनासारखा असेल तो मिळणार आहे. लक्षात ठेवा झोपडपट्टीचं पुनर्वसन एसआरच्या माध्यमातून व्हावं हे जरूर, पण एसआरच्या माध्यमातून पुनर्वसन झाल्यानंतर तो नागरिक त्या वसाहतीमध्ये राहणार आहे. ॲक्च्युली वसाहती राहण्यानंतर त्याला नंतर इतर भरपूर गोष्टीचा त्रास होणार आहे. लिफ्ट उद्या बिघडली मग त्यांनी मेंटेनन्सचा खर्च देणार आहे. लक्षात ठेवा पण तो किती काळ. झोपडपट्टीवासी मेंटॅलिटी फ्लॅटमध्ये राहण्याची आहे जरूर, पण बाकीचा जो मेंटेनन्स खर्च होणार आहे तो काय तो देऊ शकणार आहे. पण या आबा बागुल ही संजीवनी योजना जी आखलेली आहे ती जर अंमलात आली तर आम्ही कुठेही आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही फ्लॅट घेऊ शकतो. उरलेली रक्कम आम्हाला ते आमच्या भविष्यकालीन जे काय आमच्या योजना असतील, मग व्यवसाय करायचा असेल, धंदा करायचा असेल किंवा आम्हाला एफडी करून आमच्या कुटुंबाचा विकास करायचा त्यासाठी आम्ही वापर करू शकतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने आमचा हा विकास होणार आहे. या ठिकाणी आम्हाला आवर्जून सांगूशे वाटतं की आमच्या घरांच्या संदर्भामध्ये जे आबा बागुलने जे या महाराष्ट्रामध्ये जी स्कीम लागू केलेली आहे ह्या स्कीमचं आम्हाला खरोखर स्वागत करूशे वाटतं. स्वागत करायचा अर्थ असा की आतापर्यंत आम्हाला आमच्या घराच्या बाबतीत काही माहिती नव्हतं. फक्त 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायचं आणि नुसतं मतदान करायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी 5 वर्षांनी वाट बघायची परत त्या झोपडपट्टी खुराड्यामध्येच राहायचं. पण त्या घराचं कधी पुनर्वसन झालं नाही. आम्हाला फक्त आमचं पुनर्वसन नावाखाली आमचा खेळ केला गेला. म्हणून या ठिकाणी आबा बागुल यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे तो नुसता फक्त एकदा पुण्यापुरताच नाही तर हा प्रस्ताव जो संजीवनी योजना जी आहे ते गरिबांना डायरेक्ट 40 लाख रुपये भेटावा ही संजीवनी सगळ्यांना लागू व्हावी अख्ख्या ऑल महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे खरी गरिबी हटण असेल तर श्रीमती इंदिरा गांधींनी ज्या टायमाला खरोखर लोकांची गरिबी हटवण्यासाठी जे काम केलेलं आहे की ते काम आता अंमलात आणण्यासाठी गरिबी कशी हटायची ह्याच्यासाठी एकच कार्य केलं ते आबा बागुलने जे कार्य हाताशी घेतलेलं आहे हे कार्य सक्सेस व्हावं याच्यासाठी आम्ही झोपडपट्टीमध्ये सगळे सवाशी सगळे एकत्र येऊन ना जात ना पात बिल्डरच्या कमरामध्ये घाला लात आणि संजीवनीला मिळव हात हीच आपली आमची मागणी असणार. कारण का ज्या घरामध्ये आम्ही राहत असतो, जे घर आमचं आहे, ज्या घरावर आमचा अधिकार आहे, ज्या घरामध्ये आमचं पुनर्वसन व्हायचं असेल, आमच्या मुलाबाळांचं जर पुनर्वसन असेल तर आमचा अधिकार आम्हाला भेटावा हीच आमची विनंती आहे. आणि आबा बागुलने जो प्रस्ताव मांडलेले माननीय मुख्यमंत्री व सगळ्यांना आमचं सगळ्यांची कळकळीची विनंती आहे की आता आम्ही कुठेतरी एक होऊन आलेलो आहोत. आम्हाला खुराड्यामध्ये टाकण्यापेक्षा आमच्या हक्काच्या घरामध्ये आपण आम्हाला द्यावा. आणि मी चंद्रमा नगर, पंचशील नगर, सर्व नगर झोपडपट्टीमधून सांगतो की जे काही कामं लोकांनी आता हातात घेतलेली ती कामाचे संघ पूर्ण माहिती घ्यावी आणि आम्हाला आमच्या हक्काचं घर देण्यासाठी या श्रीमती इंदिरा गांधीचे फाउंडेशन जे आम्ही लागू केलेलं आहे हे लवकरात लवकर सरकारने मान्य करावा. आणि खरा न्याय, खरा आम्हाला आधार झोपडपट्टीवासियांना जर खरा आधार कोणाचा भेटत असेल तर श्रीमती इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली आम्हाला भेटावा ही आमची मागणी आहे. आणि सर्व झोपडपट्टीवाल्यांना हात जोडून विनंती आहे की आपण कुठल्याही याला बळी पडू नका, कुठल्याही गोष्टीवरती सह्या कागदवर करू नका. जरी तुम्हाला कोणी धमक्या देत असेल त्या धमक्याला भिवू नका. डायरेक्ट संजीवनी हजर व्हा आणि संजीवनीची मागणी करून आपण या संजीवनीचा क्लिक करून आबा बागुलचे हात बळकट करून त्यांना या महाराष्ट्रामध्ये आपल्या झोपडपट्टीचा दाता करण्यासाठी संजीवनीला पाठीशी घ्या. संजीवनीला पाठीशी आणि संजीवनी मान्य का एवढं सांगायचं. जय भीम, जय हिंद महाराष्ट्र. मी रघुनाथ खंडू खवळे, सर्व नंबर 54/2 अण्णाभाऊ साठे नगर, आडनेश्वर, पुणे इथला सामाजिक कार्यकर्ता आहे. मी गेली 30 वर्ष आबा बागुल यांच्या सहवासात काम करत आहे. आबा बागुल एक अशी व्यक्ती आहे की जो काम हातात घेतील ते तडेच नेतील असं आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे. त्यांनी जी आता योजना आणलेली आहे मुख्यमंत्र्यापर्यंत ज्यांनी ते प्रस्ताव मांडलेला आहे ते खरोखरच अत्यंत चांगलं आहे की ज्याचं आमचं घर ते आम्ही त्याचं मालक आहे. कुठलेही
संजीवनी स्कीम जी आता जी चाललेली आहे ती 40 लाख रुपये जे मिळणार आहेत त्या घेतल्यानंतर आम्ही आपले कुठे 20-25 लाखाचा फ्लॅट घेऊ, उर्वरित पैसे राहिलेले आमच्या धंदा पाण्याला लावू आणि या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार व्हावा. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या योजनेला मान्यता द्यावी ही सर्व आमच्या नागरिकांची मागणी आहे आणि मान्य करावी.